असं घर जिथं एक विधवा तिच्या लेकरासोबत राहत होती. त्या तिघांनी तिच्यासोबत असं काय केलं, की त्या अंधारातल्या घरात तिच्या भुतानं त्या तिघांना अशी सजा दिली, की ते सकाळी त्या गावातील लोकांनी बघितलं तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते घर एकदम रक्तानं भरलं होतं. त्या घराच्या भिंतीवर सगळ्या रक्ताच्या धाराच होत्या. मित्रांनो, गोष्ट शेवटपर्यंत बघा, कारण असा फील आणि असा अनुभव आतापर्यंत तुम्हाला कधीच आला नसेल. साल 1996 ते 97 होतं. एका गावातील सचिन नावाचं पोरगं त्याच्या आईसोबत रविवारच्या आठवडी बाजारात जायची जिद्द करत होतं. सचिनचं वय 5 वर्ष. सचिनचा बाबा सचिन 2 वर्षाचाच असताना त्याला शेतात साप चावला आणि तो त्याच्या आईला व त्याला कायमचा सोडून गेला. सचिनची आई लोकांच्या शेतात मजुरी करून दोघं मायलेकरं आता पोट भरायचे. सांगायचं म्हणजे एकूण त्यांची परिस्थिती वाईट होती. सचिन हट्ट करत होता म्हणून त्याच्या आईनं त्याला बाजारात नेलं. ते दोघं बाजारात पोहोचले. सचिननं बघितलं काही लेकरं जवळपास त्याच्याच वयाचे तिथं कुल्फी खाऊ लागले. ते बघून सचिनच्या पण तोंडाला पाणी सुटलं. त्याच्या आईला तो म्हणाला, "आई, मला पण कुल्फी खायची आहे, दे ना गं." पण त्याच्या आईनं त्याला कुल्फी घेऊन दिली नाही. तो हट्ट करू लागला, पण त्याच्या आईनं काहीच रिएक्ट केलं नाही. समोर थोडं गेल्यावर तिथं बुढीचे बाल दिसले. अजून सचिननं त्याच्या आईकडे हट्ट केला, की मला ते घेऊन दे म्हणून. पण आई थोडी शांत झाली आणि विचारात पडली, की आपण आपल्या लेकराला काहीच घेऊन देऊ शकणार झालो, कारण मोजके पैसे आपण आणलेले आणि याला काय घेऊन द्यावं? ती थोडंसं दोघंजणं मायलेकरं पुढे गेले. पुढे गेल्यावर त्याला सचिनला अजून तिथं एक पेढेवाला दिसला. पेढेवाला बघून त्याला आता तर खूपच जास्त खायची इच्छा झाली. बाजार अजून पूर्ण भरलेला नव्हता, म्हणजे गर्दी कमी होती. सचिन त्या पेढेवाल्याकडे गेला. त्याच्या आईजवळून तो कधी तिकडे गेला आणि त्याच्या आईपासून तो कधी वेगळा झाला हे त्याला कळालंच नाही. तो इकडे-तिकडे बघू लागला. त्याची आई कुठंच त्याला दिसली नाही. तो परेशान झाला आणि जोरजोरात रडू लागला. तिथं 5-6 लोकं जमा झाले. त्याला विचारू लागले. तो नुसता "आई, आई" म्हणून रडू लागला. एक माणूस त्याला म्हणाला, "अरे शांत हो बाळा, येईल तुझी आई. तू रडू नको. थांब, तुला कुल्फी देऊ का?" सचिन म्हणाला, "नाही, नाही, मला कुल्फी नको. मला माझी फक्त आईच पाहिजे." एक जण म्हणाला, "थांब, तुला पेढा देतो." पण सचिन म्हणाला, "नाही, नको, मला काहीच नको. मला माझी आई पाहिजे. माझी आई कुठे गेली? माझी आईच पाहिजे मला." मित्रांनो, थोड्या वेळाआधी जे सचिन ज्या वस्तू खाण्यासाठी एवढा जिद्द करत होता, ते सगळ्या वस्तू त्याला भेटू लागल्या, पण त्याला मात्र अजून त्याची आई दिसली नाही. त्याला फक्त त्याची आईच पाहिजे होती. तो जोरजोरात रडू लागला, पण त्याची आई आलीच नाही. मित्रांनो, काही गोष्टीचं रहस्य हे रहस्यच असते. तो रडून-रडून थकला. दुपारचे आता 3 वाजले होते. तो त्याच्या आईला भेटायची इच्छा खूप जास्त जिद्द करू लागला होता. तेवढ्यात त्याच्या शेजारचा एक माणूस तिथं आला. तो सचिन रडून-रडून व्याकुळ झाला होता. त्या माणसाला बघून सचिन अजून घाईवरून आला आणि त्याला जाऊन चिटकला. त्या माणसानं पण त्याला विचारायचं म्हणलं, सचिन त्याच्या जवळ गेल्यावर ते माणूस त्याला विचारणार तेवढ्यात तो सचिनच त्याला म्हणाला, की "काका, काका, माझी आई दिसेना झाली. बराच वेळ झाला. माझी आई हरवली. मला ती दिसेना झाली. चला ना आपण आईला शोधू." तेवढ्यात त्या माणसानं सचिनला थोडासा धीर दिला आणि त्याला एका हॉटेलमध्ये खिचडी भजी खाऊ घातली व त्या दोघांनी पोलीस स्टेशनला जाऊन आई हरवल्याची नोंद दिली.
आणि तो माणूस सचिनला त्याच्या घरी घेऊन आला. सचिन खूपच बेसब्रीने त्याच्या आईची वाट पाहू लागला. अंतःकरणातून त्याच्या आईला तो हाका मारू लागला. पण त्याची आई काय आली नाही. तो त्या शेजारच्या माणसाच्याच घरी राहू लागला. हळू दिवस निघून जाऊ लागले. सचिनचं घर ओसाड झालं होतं. एकदम भकास. रात्री तर तिथं किर्र असे आवाज येऊ लागले होते त्याच्या त्या घरातून. सचिन त्याच्या आईची नेहमीच वाट बघायचा. 1 महिना उलटला. सचिन त्याच्या त्याच ओसाड घरात दिवसभर खेळायचा. हळूहळू तो आता असं फील करू लागला, की जणू त्याची आई त्या घरात आहे आणि त्याच्यासोबत खेळत आहे. तो एकटाच हसायचा, एकटाच बोलायचा. त्याचा स्वभाव आता विचित्र होत चालला होता. एकदा तर तो दिवसभर त्या घरात खेळला, पण रात्र झाली तरी पण तो त्या शेजारच्या काकाकडे परत आला नाही. शेजारचा माणूस त्या व त्याची बायको दोघेजण त्याची वाट बघू लागले, पण सचिन का आलाच नाही. सचिन का नाही आला म्हणून त्या शेजारच्या माणसानं ब त्याला बोलवायसाठी त्या ओसाड घरामध्ये गेला. तर त्यानं दुरून पाहिलं सचिनला अंधारात एकटाच बसून कोणासोबत तरी तो बोलत होता. शेजारच्या त्या काकाला त्याचं वागणं थोडं विचित्र वाटलं. तरीही त्याने हिम्मत करून सचिनला आवाज दिला. "सचिन, अरे चल ना रे जेवायला, अंधारात काय करायला?" तेवढ्यात सचिन म्हणाला, "ठीक आहे काका, येतो, तुम्ही जा, मी येतो." पण शेजारी माणूस तिथंच तो शेजारी माणूस गेला नाही आणि भिंतीला कान लावून तिथंच ऐकू लागला. तर सचिन एकट्यातच बोलला, की "थांब आई, तू कुठे जाऊ नकोस हां, मी काकांच्या इथून लवकरच वापस येतो." सचिनचं हे बोलणं ऐकून त्या शेजारच्या काकाला वाटलं, किती हे त्याच्या आईची वाट बघत आहे. त्याला असं भास होत आहे, की त्याची आई त्याच्यासोबत आहे. त्याची ही ही अवस्था सचिनची बघून त्या शेजारच्या काकाला त्याच्याबद्दल खूपच दया आली. त्याची कीव येऊ लागली. तो शेजारी माणूस त्याच्या घरी गेला व त्याच्या बायकोला त्यानं ही गोष्ट सांगितली. सचिन पण त्याच्या मागे घरी गेला आणि घाईघाईमध्ये जेवला. अजून तो वापस त्याच अंधाऱ्या घरात येऊन बसला. शेजारचे काका पण त्याच्या मागे आले आणि त्याला बघू लागले, की आता सचिन काय करतो ते. तर सचिन मस्त गप्पा मारू लागला, जसे की त्याची आई त्याच्या समोर बसली. तो खूपच खुश होता. तेवढ्यात शेजारच्या काकांनी त्याला आवाज दिला, "अरे सचिन, आवाज अरे सचिन!" असा आवाज ऐकताच सचिननं रागात घरात असलेली लाकडाची ढिपली त्या काकाला फेकून मारली. बरं झालं त्या काकाला ती लागली नाही. सचिन सचिनमध्ये एवढी ताकद कशी आली, कुठून आली काय माहिती. आणि त्या शेजारच्या काकाचं पण साहजिक आहे, कारण एवढं छोटं लेकरू अंधारात येऊन एकटंच बसते. शेजारच्या काकाचं काही चुकलं नव्हतं. शेजारचे काका तिथून निघून गेले. घरी जाऊन बायकोला अजून त्यांनी हे प्रसंग झालेला सांगितला. आता रात्रीचे 12 वाजले होते. त्या काकाच्या बायकोला झोपच लागत नव्हती, कारण तिला सचिनला बघण्याची उत्सुकता वाढली होती. कारण तिला अशा गोष्टी खूप जास्त आवडतात. तिनं टाईम बघितला नाही आणि ती सचिनच्या त्या अंधारातल्या घराकडे गेली. तिनं दरवाजाच्या फटीतून घरात बघितलं तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिनं बघितलं की त्या घरात एक छोटा दिवा लागलेला व सचिनची आई सचिनला अंगाई गीत गाऊन झोपू घालू लागली. तिचे केस मोकळे सोडलेले, तिच्या तोंडावर पूर्ण रक्तच होतं. चुकून त्या काकाच्या बायकोचा हात दरवाजाच्या कुंडीला लागला आणि सचिनच्या आईनं एका सेकंदात दरवाजा खोलला आणि त्या काकाच्या बायकोला केस धरून बाहेर काढलं व तिला म्हणाली, "माझा सचिन इथं शांत झोपला हे तुला कळना झालं का? कशाला आवाज करायली?" असं बोलून सचिनच्या आईनं त्या काकाच्या बायकोला हाकलून लावलं.
काकाची बायको हैराण झाली आणि त्याच विचारात रात्रभर ती जागी राहिली. उद्या सकाळी सचिन नॉर्मल झाला. दिवसभर सचिन त्यांच्या घरी येऊन जेवण वगैरे करू लागला. सचिन खूप खुश होता. शेजारच्या घरी जेवण करून अजून तो आपल्याच घरी जाऊन म्हणजे त्याच ओसाड घरात अंधारातल्या घरात जाऊन खेळू लागला. संध्याकाळ होऊ लागली. जे शेजारचे काका होते त्यांनी व त्यांच्या बायकोने झालेला प्रकार त्यांच्या गावातल्या काही लोकांना सांगितला. काही लोकांना ते खोटं वाटलं. ते लोक रात्री जाऊन बघून बघू असं म्हणून प्लॅन करू लागले. रात्र होण्याची वाट बघू लागले आणि रात्रीचे 12 वाजले तेव्हा त्या गावातील 3 माणसं सचिनच्या त्या घराकडे गेले. त्यांनी पण दरवाजाच्या त्या फटीतून बघितलं तर त्यांना सचिनची आई त्यांनी बघितली. ते 3 माणसं आपापसात बोलू लागले, "अरे हो यार, ही तर खरंच इथं दिसत आहे आणि अबे आपण तर हिला." तेवढ्यात एक जण म्हणला, "अबे शांत बस, काही जास्त बोलू नको." तेवढ्यात हे आवाज सचिनच्या आईनं ऐकला आणि तिनं एका सेकंदात दार काढलं व त्या तिघांना ओढत घरात नेलं आणि त्यांना ती म्हणाली, "मला माझ्या लेकरापासून तुम्ही वेगळं केलं, माझा जीव घेतला, मी तुम्हाला नाही सोडणार." असं म्हणत तिनं त्या तिघांना तिथंच संपवलं. उद्या सकाळी गावातले लोक जमा झाले. तिथंच सचिन पण होता. पण बिचाऱ्याला काही समजत नव्हतं. तो लहान असल्यामुळं. तो त्या शेजारच्या काकाजवळच शांत बसलेला होता. गावातल्या लोकांनी बघितलं तर दरवाजावर सगळीकडं रक्त सांडलेलं होतं. त्या तिघांचे मृतदेह खूपच डेंजर अवस्थेत पडलेले होते. गावात पोलिसवाले आले. पंचनामा वगैरे झाला. तर मित्रांनो, कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.